पंचायत समिती कार्यालयासमोर बालाजी पांचाळ यांचं आमरण उपोषण। सर्व ग्रामपंचायतीला बायोमेट्रिक बसवणे, झालेल्या कामाचा लेखाजोखा व चावडी वाचन करणे। वसमत तालुक्यातील ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांची मनमानी चालू असून शासनामार्फत लाखो रुपयांच्या योजना राबवल्या जातात, परंतु या योजना सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबापर्यंत त्या गावातील धनदांडके व श्रीमंत अशाच लोकांना योजना देऊन शासकीय निधीची मोठ्या प्रमाणात अपयश होतो। त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विकास कसा होणार? शासनाकडून सर्वसामान्य माणसाचा विकास करून सर्वसामान्य जीवनमान उंचावे ह्या उद्देशाने हा शासनाचा उद्देश असतो, परंतु या जुलमी कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची व सर्वसामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शिवाय हे महाशय उंटावरून शेळ्या राखतात, कधी गावाकडे फिरकतच नाही, कधी येतात आणि कधी जातात। त्यामुळे शासनाचा निधी, शासनाचे योजना किती आले आहे लोकाला कळायला मार्गच नसतो। गावातील एखाद्या एजंट मार्फत जे आर्थिक व्यवहार करतील त्यांनाच त्या योजना दिल्या जातात, त्यामुळे गरीब माणसाचा विकास होणार कसा? शिवाय गावात असणारी कर्मचारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक कधी येतात कधी जातात, ठरवून दिलेल्या दिवशी देखील हजर राहत नाही। त्यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीला जीपीएस बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यासाठी विभागीय आयुक्त यांनी पत्र काढून देखील वसमत पंचायत समितीतील गटविकास अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे। विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत असतील तर सर्वसामान्य माणसाचे काय हाल असतील याचा विचार करणे गरजेचे आहे। यासाठी गेल्या वर्षभरापासून गटविकास अधिकारी यांना वारंवार तोंडी व लेखी सूचना करून देखील त्यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही। यांना कुणाची भीती नाही व यांच्यावर कुणाचा धाकही देखील नसल्याचं पाहावयास मिळत आहे। यामुळे या संदर्भात दिनांक 25 जानेवारी रोजी गटविकास अधिकार पंचायत समिती यांच्या कार्यालयासमोर बालाजी पांचाळ यांचे आंदोलन उपोषण असणार आहे। यासाठी पाहत रहा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज। प्रतिनिधी बालाजी पांचाळ, वसमत, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।